हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही परत तिरुपतीवरून तिरुमलाला चाललो दर्शन घ्यायला. सो आता आम्ही नाश्ता करणार आहोत आणि दर्शन घ्यायला वरती परत जाणार आहोत. चला भेटूया जाताना रस्त्यात. बाय. आता आम्ही तयारी केली आहे आणि आता आम्ही चाललो सर्व हॉटेलला नाश्ता करायला. ही आमची फॅमिली. इडली सांबार. कुठे रे इडली सांबार? तर आता आम्ही हॉटेलला सगळे पोहोचलो. मेंबर दिसेल चप्पल आणायला गेले आणि नाश्ता इथे आंबे आहेत. हे मावशींना विचारूया किती. मावशी कितने का आहे? हां 40 रुपीज, म्हणजे 40 रुपयाला. कारण का हे लोकांना कशी आपली भाषा समजत नाही आणि यांची भाषा वेगळी असते ना. तर हे आंबे मोठे आहेत म्हणून 40ला आणि जरा छोटे आहेत ना ते 30ला. आता आम्ही इथं चेक पोस्टवर थांबल्यावर तर इथं गाड्या पण चेकिंग होतात आणि माणसं पण चेक होतात. तर तोपर्यंत आपल्याला खाली उतरायला लागतं म्हणून आम्ही इथे खाली थांबलो. अशा मग सगळ्यांच्या बस येतात आणि मग आपण बसमध्ये जायचं. पण ही लोकल आहे आणि आम्ही AC बसमध्ये आलो. चला आता बघूया. आमच्या बॅगची स्कॅन झाली असेल तर बसची स्कॅन झाली असेल तर बसमध्ये जाऊन असेल. तर आता आम्ही चेकिंगसाठी थांबलो दर्शनाच्या. बसची चेकिंग होते आणि आमची बस आता येईल पाटील. तर चला बसमध्ये चेकिंग होते आता पुढे बस आम्ही बसू. तर दर्शनाला मध्ये तर मी ब्लॉग नाही करू शकत, सो सॉरी. चला तर बसमध्ये बसूया. आपली बस आली. आता आपण बसमध्ये आलो. आपली सीट आहे. तर आता मी सीटवरती बसलो. बाहेर सगळे माणसं आहेत. मम्मी आवला सफारी. आता तर त्याला भेटूया. तर अशी आम्ही या फ्रीचे लाईनीन चालली आहोत पाया पडायला दर्शनासाठी. ही लाईन आहे फ्रीची आणि आम्ही इथून चाललो दर्शनासाठी. पुढे गेल्यावर मोबाईल जमा करायला लागतील लॉकरमध्ये. मग त्याच्यानंतर व्हिडिओ नाही बनवता येणार. आणि नंतर दर्शन करून बाहेर निघाल्यानंतर फ्रीच्या दर्शनची लाईन कुठून आहे किंवा इथे यायला वरून गाड्या कुठून मिळतात ते सगळं ह्याच्यात सांगेन. असं काही नाही आहे की तिकीट काढलाच पाहिजे. न तिकीट काढताही दर्शन मिळतं. जाता नजारा. अर्ध्या रस्त्यापर्यंत मोबाईल आहे, नंतर लॉकरला जमा होईल. सो ही लाईन मग भेटूया दर्शन करून झाल्यानंतर. बाय बाय. अशा या लाईनी असतात. हॉलच्या इथं गेल्यावरती मोबाईल जमा होतील. तिथपर्यंत आहे मोबाईल आमच्याकडे म्हणून आता मोबाईल सध्या यूज करतो. आणि इकडे नुसतं त्याला आहे एखाद्याला गोल लावून गर्दी तर भरपूर असे पूर्ण त्याला गोल 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 गोल. तर आता गाईस आम्ही लाईनीला थांबलोत आणि यांना कंटाळा आलाय. ही आता गेटमधून बाहेर जातील. समोरच गेट आहे. बाकी असं मस्त व्ह्यू आहे.
आणि आता मला खूपच जास्त कंटाळा आलाय. मी उभी आहे. हॅलो एव्हरीवन, तर आता आम्ही सर्वदर्शन लाईनमधून आलो फ्री तिकीटमध्ये. म्हणजे तिकीट न काढता यायचं असेल तर सर्वदर्शनच्या लाईनमध्ये येऊ शकता. पण इथे गर्दी पण जाम असते. आम्ही 2 वाजता लाईनमध्ये घुसलो आणि आता किती वाजले भाऊ? 6:45 वाजल्यात. तर 4:45 तासानंतर आम्ही एका हॉलमध्ये पोचलो. तो पण 8 नंबरच्या हॉलमध्ये, वेटिंग हॉलमध्ये. आता याच्या पुढे किती हॉल पार करायचे ते पण माहिती नाही. मोबाईल कधी म्हणजे काउंटरला जमा करायला लागेल ते पण नाही माहिती. बघूया आता पुढे मोबाईल बहुतेक तर जप्त होणारच आहे. काउंटरला जमा करावं लागेल. पण इथे पब्लिक खूप आहे. ही आमची गँग. तर आम्ही गेट समोरच बसलो, कारण का कसा गेट खोलला की आम्ही मेंढरासारखे जायला मोकली. ही सगळी लोक अशी वेटिंगला बसलेत. अशी खूप म्हणजे खूपच पब्लिक आहे. पण एक्सपिरियन्स पण छान आहे. म्हणजे लाईनमध्ये येण्याचा या नक्कीच. हॅलो गाईज, तर आम्ही 2 वाजता दर्शनाच्या लाईनीत आलोत आणि आम्हाला पास नाही भेटले. म्हणून आम्ही जी लाईन असते दर्शनची त्याच्यातून आम्ही आलोत. आणि आता आम्ही हॉल नंबर 8पर्यंत पोचलोत. ते पण 2 वाजता आम्ही लाईनीत आलो आणि आता 9 वाजलेत. तरी पण आम्ही आत्तापर्यंत फक्त हॉलमध्येच पोचलोत. आणि ही गर्दी एवढी लोक ही अशी झोपलेत. आता दर्शन कधी होणार आहे ते पण माहिती नाही. आम्ही इथे बसून राहिलोत. पण तुम्ही यायचं झालं तर तिकीट काढूनच या प्लीज. कोणी असं येऊ नका, नाहीतर हे असे हाल होतील. ऑनलाईन तिकीट्स काढल्याशिवाय कोणीच येऊ नका, नाहीतर हे असं झोपावं लागेल येऊन. आणि हे इथून गेट असं लावून ठेवतात. बंडू काय झालं तुला? बंडू काय झाला? बंडू बबल्या काय सीन होत होतं? बबल्या बाईनी काय केलं तुला? का मारायला आली काय असतं म्हणजे काय केला बंडी दादानी काय केला? जोक. रडला बंडू रडला. तुम्हाला नाही घेतला? हॅलो एव्हरीवन, तर आम्ही काल दुपारी 2 वाजता दर्शनाच्या लाईनीत आलो होतो सर्व दर्शनच्या. आणि आज आमचं दर्शन म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता दर्शन झाले. म्हणजे आता 6:15 वाजलेत आणि आम्ही बाहेर निघलो. श्रीनिवास गोविंदा, श्री वेंकटेश गोविंदा, भक्तवत्सल गोविंदा, भागवत प्रिय गोविंदा, गोविंदा हरी गोविंदा. काल आमचं दर्शन होतं आणि कालचं दर्शन करायला आम्हाला तिरुपतीचा 17 तास लागले. 2 वाजता आलो आम्ही. ॲक्च्युली आम्ही गेलो 2 वाजता आणि आलो 2 वाजता.